नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थसहाय्यित अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचं नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनानं अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर 100% कार्यवाही करून चुकीचं अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अवजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती। त्याच्या उत्तरादाखल मुंडे बोलत होते। अकोला जिल्ह्यात सदर योजनेतून ट्रॅक्टर व अवजारे खरेदीच्या अनुदानासंदर्भात ज्या तक्रारी आल्या आहेत त्याचा तपास सखोल पद्धतीनं करण्यात येत असून यातील दोषींवर सक्त वसुलीसह आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार देखील करण्यात येईल असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास आता योजनेचं स्वरूप देण्यात येणार असून आजवर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली येण्यास तसंच समूह शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढण्यास ही योजना मार्गदर्शक ठरली आहे। या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित लक्षवेधीच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली।